तर 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं एक्झिट पोल आपण बघतो आहोत। त्यापैकी 2 राज्यांमध्ये सध्या काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसतंय, 2 राज्यांमध्ये भाजप आघाडी घेईल असं दिसतंय आणि लोकसभेच्या सेमी फायनलमध्ये नेमकं काय चित्र असेल याचा एक्झिट पोलमधून येणारा जो अंदाज आहे तो आता आपल्या समोर आलेला आहे। 5ही राज्यांची आकडेवारी आपण सातत्याने पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर बघता आहात। मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोरम या 5 राज्यांमध्ये सध्या नेमकं काय चित्र असेल याविषयी आपण चर्चा करतो आहोत। पुन्हा एकदा चर्चेकडे आपण वळूया। आपल्याबरोबर केशव उपाध्याय आहेत। केशवजी, सचिन सावंत जो मुख्य मुद्दा मांडत होते की भाजपवर इतकी वाईट वेळ आली की केंद्रातले नेते उतरवण्याची वेळ आली किंवा मोदींच्या नावाचा उपयोग करण्याची वेळ आली चेहऱ्याचा, किंवा मग काँग्रेसच्या नावावरच प्रचार करावा लागला। या 3 मुद्द्यांवर तुम्हाला काय वाटतं? दोन-तीन गोष्टी आहेत की ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये जी तुमच्याकडे सर्वोत्तम रिसोर्सेस असतात ते वापरायचे असतात। आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची विश्वासार्हता इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की ज्याचा स्वाभाविकपणे परिणाम आज आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय की लोकांबद्दल त्यांच्याबद्दल आस्था आहे आणि ज्यावेळी ते सांगतात की या गोष्टी आम्ही करू तर लोकांना त्याबद्दल वाटतं, प्रेम वाटतं, कारण ते करतील असा विश्वास वाटतो। आता त्याच्या उलट एकदम विश्वासार्हता नसलेलं, माफी मागणारं राहुल गांधी नेतृत्व आहे। त्यामुळे राहुल गांधींना अध्यक्ष काय व्हायचं नाही, इतरांना काय ते सगळं मनात जायचं नाही। त्यामुळे विश्वासार्हता नसलेलं राहुल गांधींचं नेतृत्व, माफी मागणारं आणि विश्वासार्हता असणारं, करून दाखवणारं, ज्याची भूमिपूजन स्वतः केली त्याचं उद्घाटन करणारं असं नरेंद्र मोदींची नेतृत्व, अशी तुलना इथे स्वाभाविकपणे त्याचं काँग्रेसला पोटात दुखणारच की हे असं का आणतात। दुसरं असं की काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे इतके किस्से प्रत्येक ठिकाणी आहेत, जाईल तिथे त्या ठिकाणी ते आपल्याला सापडतात। आता त्याचा परिणाम आपल्याला दिसतो आणि त्याच्यामुळे ते काँग्रेसच्या भ्रष्टाचार बोलायचं नाही। मग कशासाठी बोलायचं? काँग्रेसमध्ये काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार किंवा त्याच्या पलीकडे काँग्रेसवर बोलण्यासारखं राहतच काय जर त्यातनं भ्रष्टाचार वजा केलं तर त्यामुळे त्याच्यावरती जर बोलायचं त्यावरती बोललं जातं, त्यावरती बोललं जाणारच। आणि त्याच्याचबरोबर या सगळ्या ह्याच्यामध्ये जनता ही आम्ही केलेलं काम पाहतीये, आम्ही ते सांगतो आहोत, आम्ही मांडतो आहोत आणि आम्ही काही राहुल गांधींसारखं निवडणुका झाल्या की परदेश गमनाला चालले, आता बातम्या वाचल्या मी काहीतरी चाललेत ते आता म्हणून, अशा पद्धतीने तर भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व, ते कार्यकर्ता हा 24 तास एका प्रकारे लोकांच्या सेवेत असतो आणि त्यातनं आपलं काम लोकांपर्यंत नेत असतो। ठीक आहे, म्हणजे सचिन सावंत हा मुद्दा व्हॅलिड नाही का की आमचं जे नाणं चालतंय ते आम्ही का नाही चालवायचं? जर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा चालतोय तर भाजपने तो का वापरू नये? म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही, नाणं चालतंय, नाणं चालतं म्हणजे काय? आता म्हणजे राज्यातले नेतृत्व तर त्या ठिकाणी पूर्णपणे फेल झाले हे त्यांनी मान्य केलेलं आहे, म्हणजे या शब्दाचा अर्थ झाला। आणि ह्यांचं नाणं चालतंय ते आपण पाहिलं कशा तऱ्हेनं कर्नाटकमध्ये चाललं, हिमाचलमध्ये चाललं, स्वतः जाऊन त्या ठिकाणी मोदीजींना अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण करावी लागली की जे बंडखोर आहेत त्यांची तिकीट, म्हणजे त्यांना सांगायला लागलं की नाही तुम्ही या, आम्हाला तुम्हाला तिकीट देतो, तुम्ही आमच्याकडनं लढा काही करून, म्हणजे ही बंडखोरी मागे घेण्यासाठी साक्षात नरेंद्र मोदीजींना उतरावं लागलं। आता हे भ्रष्टाचार म्हणजे इतका हास्यास्पद झालाय खऱ्या अर्थानं। भारतीय जनता पक्ष देश पातळीवरती मोदीजीच्या नेतृत्वाखाली लढत नसतो, त्यांच्याबरोबर ईडी, नंतर इलेक्शन कमिशन असेल किंवा सीबीआय असेल, या सगळ्या यंत्रणा मिळून त्या ठिकाणी लढत असतात। ही वस्तुस्थिती आहे। जिथे तुम्ही राजस्थानच्या निवडणुकीच्या अगोदर किती रेट टाकल्या, मध्य प्रदेशमध्ये कशा पद्धतीनं काँग्रेसच्या नेत्यांवरती कारवाई करायचा प्रयत्न केला, छत्तीसगडमध्ये कशा तऱ्हेने करण्याचा प्रयत्न केला, हे आपण पाहतोय। वस्तुस्थिती काय आहे की भारतीय जनता पक्षाचं मध्य प्रदेश राज्य, त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराची पूर्ण घोटाळ्यांची यादी त्या ठिकाणी निघाली। व्यापक स्कॅम पासून सगळे घोटाळे आहेत तिकडे, परीक्षांचा स्कॅम झाला, सगळं स्कॅम झाले त्या ठिकाणी, पण त्याच्यावरती कारवाई झाली नाही। आणि ज्यांच्यावरती हे आरोप करतात, म्हणजे आता केशव उपाध्याय बोलणार भ्रष्टाचारावरती भारतीय जनता पक्ष, अहो आता महाराष्ट्रामध्ये विचार करा, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 70,000 कोटीचा आरोप केला एनसीपी वरती आणि सिंचन घोटाळा, बँक घोटाळा, सगळे नावं काढली त्याच्यावरती। ती कोणाच्या संदर्भामध्ये होती? अजित पवारांच्या संदर्भामध्ये होती आणि 5 दिवसांनी अजित पवार तुमच्या पक्षाबरोबर त्या ठिकाणी आघाडीत सामील झाले। आता हे चित्र संपूर्ण देश पातळीवर आहे ना, ज्यांच्यावरती यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, ईडीच्या ज्यांना नोटिसा गेल्या, यांच्याकडे गेल्यानंतर कमळचा ते साबण लावतात, कमळ छाप साबण, आणि त्याला पवित्र करून घेतात। ही वस्तुस्थिती आहे, वॉशिंग मशीन आहे, आणि ते बोलणार
बरं, दुसरी गोष्ट, नरेंद्र मोदीजींची विश्वासार्हता, अरे 15 लाखापासून जे तर मी 9 वर्षामध्ये जी आश्वासनं दिली ती तिकडे पूर्ण झाली नाही. 2 कोटी रोजगाराची, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची, 2022 पर्यंत त्या ठिकाणी सगळ्यांना घरं देण्याची, काही झालं नाही. आता ज्या परिस्थितीमध्ये सगळीकडे नरेंद्र मोदीजी जाऊन सांगत होते, बघा नरेंद्र मोदीजी हे आमचे प्रचारक आहेत, कसा तऱ्हेने खोटं बोलावं ही जनता समजते. कारण आता 450 रुपयामध्ये आम्ही त्या ठिकाणी सिलेंडर देणार. अरे बाबा, तुमच्याकडे सत्ता गुजरातमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये दिले का तुम्ही? जनता हे प्रश्न विचारते ना. आणि हे केंद्रामध्ये तुम्ही करू शकता, थेट सगळ्या संपूर्ण देशपातळीवरती जाहीर करा 450 रुपयामध्ये सिलेंडर. ते नाही करणार. आणि लोक काही वेडे राहिले नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळे इथं ज्या वेळेला 25 लाख रुपयाची चिरंजीवी स्कीम अशोक गेहलोत घेऊन येतात, त्या ठिकाणी लोकांच्या हातामध्ये पैसे दिले जातात, अनेक योजना, त्याच्यामध्ये त्या मोबाईलच्या योजना असेल, लोकांच्या हातात पडलेत ना. त्यामुळे गेहलोत नावाचा गजर तिकडे झाला. आणि सचिन, तुम्ही हे सगळे आरोप करताय ते बरोबर आहे, पण त्या सगळ्या आरोपांचा जे लॉजिक जाऊन मिळालं पाहिजे आकड्यांपाशी, ते काही मिळताना दिसत नाही. आता जे एक्झिट पोलचे आकडे समोर येतात त्यात एकच मिनिट. पहिली गोष्ट अशी की अजून एक्झिट पोलचे काही निकाल तुम्ही दाखवत असाल, संपूर्ण निकाल ज्या पद्धतीने पाहिले त्याच्यामध्ये आम्हाला माध्यमांच्या ज्या पद्धतीनं प्रतिकार करावा लागतोय त्यातनंही काही माध्यमांनी आमच्या बाजूला दिलेले आहेत. त्यामुळे चित्र वेगळं असू शकतं. दुसरी गोष्ट, आठवत असेल आपल्याला, अमित शहा भाषण करायला उभे होते, बाजूला त्यांचा त्या ठिकाणी आमदार, म्हणजे तो आमदारकीचा जो आता विधायक कॅन्डिडेट होता, आणि त्याने काय सांगितलं तिथे सगळ्या जगजाहीर झाली, गेहलोत आणि पायलटांच्या विरोधामध्ये बोलू नका. ते म्हणाले काय हाय म्हणजे काय. परत त्याने सांगितलं यांच्याबद्दल बोलू नका. का बोलू नका? कारण जनता त्यांच्या बाजूने आहे. हे लक्षात घ्या. हे अमित शहानं साक्षात त्यांच्याच एका जो काही त्यांचा कॅन्डिडेट आहे त्याने ऐकवलं. त्यामुळे राजस्थान मधला काय निकाल असणार आहे, काय आहे, ह्याच्यातनंच आलं सगळीकडे. त्यामुळे नरेंद्र मोदीजीची 9 वर्षात ढासळलेली विश्वासार्हता आणि काँग्रेसने दिलेले सगळ्या योजना आणि लोकांच्या हातात पडलेलं त्याचे फळ हे संपूर्णपणे लोकांच्या समोर आहे. त्याचं चित्र आम्हाला दिसेल, आम्हाला आत खात्री आहे. केशवजी, मला खरंच आश्चर्य वाटतं की म्हणजे राहुल गांधींच्या बद्दल तरी माहितीच आहे, ते खोटं बोलतात, पण सचिन सावंत सेन्सिबल प्रवक्ते आहेत. 15 लाखाचं स्टेटमेंट इथे केलं. माझं म्हणणं, विधान पूर्ण ऐकवलं पाहिजे. अर्धवट माहितीवरती जनतेला माहिती आहे, युट्यूबवर अवेलेबल आहे, सगळीकडे अवेलेबल आहे. अशी अर्धवट माहिती देण्याची जी पद्धत काँग्रेसची आहे, त्याच्यामुळंच काँग्रेस आज जनतेतनं बाहेर निघून चालली, बाहेर फेकली गेली. कसलं कौतुक गेहलोत सांगता इथे. एक मंत्री तुमच्या मंत्रिमंडळाला मंत्री उठतो आणि लाल डायरीत कुणाला किती पैसे दिले सांगतो. हा गजर तुम्हाला ऐकायचा आहे? हा भ्रष्टाचाराचा गजर तिथे होता. या पद्धतीचं सगळं राजस्थान सुरू होतं. मी मगाशीच सांगितलं की दलित आणि महिलांवरचे अत्याचार केवढ्या मोठ्या राजस्थानमध्ये होते, त्याच्याबद्दल गेहलोत कधी बोलायचे नाहीत. वो तो हो जाएगा ये जाएगा अशा पद्धतीने वेळ मारून न्यायचे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तिथे पाहिल्या जात होत्या आणि त्याचं प्रत्यंतर येईल ते रविवारीचे काउंटिंग होईल त्याच्यामध्ये. दुसरं असं की मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये आपण बोलतो, मध्य प्रदेशमध्ये वर्षानुवर्ष सरकार तिथे आहे. व्यापम घोटाळ्याचा कुणी केला हो? दिग्विजय सिंग मुख्यमंत्री असल्यापासूनचा घोटाळा येतो, त्याच्या पुढे शोधही झाला. तिसरा त्याच्यामध्ये असा मुद्दा असा आहे की मगाशी एक मुद्दा केला, काय म्हणे त्यांच्या ईडी लावतात, सीडी लावतात, मग त्यांच्याबरोबर फिरतात. मुळामध्ये माध्यमांच्या विरोधामध्ये असताना सुद्धा माध्यमांवरती बहिष्कार टाकण्याचं एक प्रकारे जे आपल्या विरोधात आहेत, जे आपल्याबद्दल बोलत नाहीत, मग ते कुणीही असो, ते असताच कामा नाहीत. ही काँग्रेसची मानसिकता आहे. आणि म्हणून एका ठराविक म्हणजे एका माध्यमांनाच डायरेक्ट टार्गेट करायचं, तुम्ही आमच्यावर बातम्या छापता काय, थांबा आम्ही तुमच्यावरती कारवाईच करतो, ही आणीबाणीपासूनची काँग्रेसची मानसिकता. म्हणजे मग सत्तेत असताना ते किती गैरवापर करत असतील वेगळ्या यंत्रणाचा, याचं उदाहरण द्यायला हे आता ऐका केशवजी, आता माध्यम स्वातंत्र्यावरती नको जायला. आता काय करायचं, दोन्हीकडनं किती बोलायचं आणि कोणीकडनं कोणाला ऐकवायचा हा पूर्ण वेगळा विषय ठरेल. आपण आता साधारण सत्तेची आता स्थिती पाहता, आपल्याकडे जो काही वेळ उरलाय, कारण शेवटी मिझोरामवरती पण यायचंय. मिझोरामच्या आधी आकडेवारी बघूयात. मिझोराम काय म्हणते, महत्वाचं राज्य, 5 राज्यांच्या निवडणुका आहेत, 4 नाही, त्यातलं मिझोराम पाहूया आपण. मिझो नॅशनल फ्रंट 14 ते 18, त्यानंतर ZPM 12 ते 16, भाजप 2 जागा, तृणमूलला 0, काँग्रेस 8 ते 10. साधारणपणे मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा असणार होती. आणि एकूण असं पाहतंय की पुन्हा एकदा सरकार याच दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळतंय. हो, ETGचा पुढचा सर्वे, ETGचा आपण बघूया. याच्यामध्ये 14 ते 18 मिझो नॅशनल फ्रंटला, ZPMला 10 ते 14, भाजप 2, तृणमूल 0, काँग्रेस 9 ते 13. इथे सुद्धा एकतर संयुक्त सरकार किंवा बहुधा स्पष्ट सरकारच्या दिशेने सुद्धा जाऊ शकेल. मेट्रीजमध्ये मिझो नॅशनल फ्रंट 17 ते 22, ZPM 7 ते 12, भाजप 1 ते 2, तृणमूल 0 आणि काँग्रेस 7 ते 10. ईशान्येकडे भाजपने एक मोठी झेप घेतली होती, पण काँग्रेस पुन्हा तिकडे आपली ग्राउंड गेन करणं, ज्याला वाक्प्रचार इंग्लिशमधला आहे, तो पुन्हा एकदा करताना आपल्याला दिसायला मिळते.
हा साधारण मिझोराममधला हे चित्र आहे. अर्थात साधारणपणे ईशान्येकडे आपलं लक्ष जात नाही, पण पुढारी न्यूजचं मात्र लक्ष आहे. मिझोरामचं सुद्धा हा आपल्याला चित्र बघायला मिळालं. पण इथे ज्याच्या अर्थानं भारताचं राजकारण आपण बघतोय, जे भाजप आणि काँग्रेसमध्ये डिवाइड आहे, म्हणून आपण 4 राज्यांकडे जास्त लक्ष देतोय. भोईटेंकडे जाऊन मग पुन्हा आपण या बाकीच्या दोन्ही प्रवक्त्यांकडे सचिन सावंत आणि केशव उपाध्यायांकडे जाऊयात. भोईटेजी, आता पोलचं साधारणपणे चित्र स्पष्ट झालेलं आहे. आता आपण 2024च्या दृष्टीने अन्वय अर्थ काढायचा प्रयत्न करूया. तुमची एक पहिल्यांदा ओपनिंग रिमार्क घेऊन आपण प्रवक्त्यांकडे जाऊया. हे चित्र लोकसभेला दिशादर्शक मानायचं का? थोडंसं फक्त मी मिझोरामबद्दल बोलू इच्छितो, कारण मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट जी सत्तेत आहे, जी भाजपाची मित्रपक्ष आहे खरं तर एनडीए मधली, ती पराभूत होताना दिसते आहे एकंदरीत सर्व सर्वेंचा विचार केला. आणि त्याच वेळी झोराम पीपल्स मुवमेंट जी आहे ती सत्तेच्या जवळ जाताना दिसते, कारण 21चा बहुमताचा आकडा 40 आमदारांच्या विधानसभेत. मात्र तिथं काँग्रेस हा फॅक्टर, मगाशी तुम्ही म्हणाल तसं की पुन्हा ईशान्येत प्रवेश करताना दिसत, तेलंगणामध्ये दिसत तसं, तर काँग्रेस कोणासोबत जाईल? कारण प्रचार काळात किरण रिजिजू यांनी स्पष्ट केलं होतं की आता MNFने आमची साथ सोडलेली निवडणुकीपूर्वी, तर आम्ही झोराम पीपल्स मुवमेंट, खरं त्या दोन्ही पक्ष यांचं ख्रिश्चन मिशनरी केंद्रित राजकारण असतं मिझोराम मधलं, ते तिकडे अनेक पक्षांचं खरं तर भाजपा झोराम पीपल्स मुवमेंटकडे जाईल असं ते म्हणाले होते. मात्र भाजपाला ज्या जागा मिळताना दिसतात आहे आणि सध्याची जी स्थिती दिसते त्यात भाजपापेक्षा काँग्रेस कोणाकडे जाईल तिकडे सत्तेचा लंब खालताना दिसतोय. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे पुढचा की 24ची दिशा यातून ठरताना दिसते का? मला असं वाटतं की आताचं लक्षात घेतलं तर राजस्थानने पुन्हा एकदा भाजपाला कौल दिसताना दिसतंय. मध्य प्रदेशात कमल की कमलनाथ नेहमीच खरं तर हा प्रश्न विचारला जातो की तिकडे काय होईल, ते अद्याप सुद्धा अटीतटीच्या लढाईत दिसतंय. जी अपेक्षा होती काँग्रेसला तसं यश मिळताना दिसत नाहीये. मात्र जर प्रत्यक्षात तिथं भाजपानं सत्ता टिकवली तर स्वाभाविक 2 मोठी राज्य उत्तरेतली म्हणजे मध्य भारतातली ती भाजपासाठी फायद्याची ठरतील. 24ला त्याचा फायदा नक्कीच होईल. त्यातही राजस्थानची प्रथा आणि सत्तावली परंपरा आपण बोललो, मात्र त्याच राजस्थानात सत्ता कुणाचीही विधानसभेला, कौल मात्र लोकसभेला मोदींना, भाजपला गेल्या वेळी सुद्धा आपल्याला मिळताना दिसलेला. त्यामुळे तेलंगणा हाच काँग्रेसला आताचा यावेळेचा सर्वात मोठा दिलासा आहे. कारण छत्तीसगडमध्ये मगाशी भूपेश बघेल खूप मोठे दावे करत होते की 57 तुम्ही मॅक्झिमम दाखवताय, 57च्या पुढे जाऊ. मात्र प्रत्यक्षात तसं घडेल असं सध्या तरी चित्र नाही. काँग्रेसने सत्ता टिकवली तरी अटीतटीची लढत. त्यामुळे फार लोकसभेला गेल्या वेळी सुद्धा फायदा नव्हता, विधानसभा जिंकून आता सुद्धा फार फायदा होईल असं चित्र वाटत नाही. केशव उपाध्यायांकडे प्रश्न तेलंगणाला घेऊन जायचा होता, काँग्रेसकडे तर येऊच आपण. केशवजी, मगाशी प्रवीण दरेकर बोलत होते, ते आता तेलंगणात फिरतही होते भाजपतर्फे. ते म्हणाले, त्यांचं शेवटचं वाक्य होतं आमची प्रतिक्रिया थांबवत असताना, भाजपशिवाय सरकार स्थापन होणार नाही. आणि फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, तेलंगणामध्ये 59-60च्या सुमाराचं बहुमत आहे, 119चा आकडा आहे बहुमतात एकूण सदस्य संख्येचा. अशीच वेळ आली तर ज्या BRS वरती घणाघाती टीका काँग्रेस आणि भाजपनं केली, त्या BRS बरोबर जाणार भाजप? नाही, असं आहे की 2 गोष्टी आहेत. एक तर हा हायपोथेटिकल प्रश्न आहे की हायपोथेटिकल प्रश्नावरती उत्तर काय द्यायचं. अहो, दरेकरांच्या मुद्द्यावरती मी प्रश्न विचारतोय. त्यांनी एक हायपोथेटिकल कंडिशन, त्यांनी ऍक्च्युअल कंडिशन मारली, त्याच्यावरचा माझा हायपोथेटिकल प्रश्न आहे. माझं पूर्ण होऊ द्या ना, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की असं आहे की दरेकर त्या ठिकाणी काम करतोय, दरेकरांना तिथली ग्राउंड परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे पण तरी सुद्धा आत्ता हायपोथेटिकल हा प्रश्न त्या स्वरूपाचा. एक दुसरा असं आहे की शेवटी जो एक तर लोकांनी निवडून दिलेलं आहे, ज्या पद्धतीचं सरकार जनतेनं, ज्या पद्धतीचं एक जागा वाटप ज्या पद्धतीने येतं निवडून आल्यानंतर, तेही त्या ठिकाणी मॅटर करतं. आणि त्याच्यामुळे त्यावेळीच्या निर्णय असतील त्यावेळी केंद्रीय सरकार, केंद्रीय नेतृत्व घेईल. त्याच्यावरती आज खरंच भाष्य करता येणं अवघड आहे. सरकार कुणाचं येईल, काय येईल ते मला वाटतं रविवारी आपल्याला कळेल. तर 48 तास थांबलं पाहिजे. पण मुळात माझा मुद्दा असा आहे की मी भोईटेंचा मुद्दा थोडासा पुढे घेऊन जातो, जर तुमची परवानगी असेल तर. या सगळ्या विषयामध्ये 2018ला आम्ही मध्य प्रदेश गमावलं होतं, राजस्थान गमावलं होतं आणि चांगल्या संख्येने, आणि छत्तीसगड, 3 राज्य भारतीय जनता पार्टीने त्यावेळी गमावली होती. आणि 19ला मला आठवतं प्रसन्नजी आपण सुद्धा त्यावेळी चर्चेत सोबत होतात आणि त्यावेळी भाजपला कसं 200ही जागा लोकसभेच्या मिळणार नाहीत अशा प्रकारचे दावे प्रतिदावे त्यावेळी पण केले गेले होते 3 राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या पराभवानंतर. पण या देशातली जनता ही खूप सुज्ञ आहे, ती योग्य पद्धतीने विचार करते. आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर 6 महिन्याच्या आतच ज्या राजस्थान निवडणुका झाल्या, मध्य प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या आणि छत्तीसगड निवडणुका झाल्या,
बहुतांशी ठिकाणी भारतीय जनता पार्टी निवडून आली, सर्व ठिकाणी जागा भाजपाने जिंकल्या. त्यामुळे या पद्धतीचं जणू काय हे 3 जागा काय आता असं हायपोथेटिकली प्रसन्न जोशी तुमच्या भाषेमध्ये आपण गृहीत धरू, तरीसुद्धा काही वेगळं चित्र आलं तरीसुद्धा लोकसभेसाठी एक लक्षात ठेवलं पाहिजे, या देशामध्ये नरेंद्र मोदीजींबद्दलची जी विश्वासार्हता आहे तीच कायम राहील, तेच प्रेम कायम राहील आणि हाच निकाल जो 19ला झाला होता तोच 24ला येताना दिसेल. सचिन सावंतांकडे आपण जाऊया. सचिनजी, आपण लोकसभेचा अन्वयार्थ याच्यातून शोधायचा प्रयत्न करतोय. काहीच अतिशय चांगल्या गोष्टी काँग्रेससाठी आहेत. कर्नाटकच्या पाठोपाठ तेलंगणामध्ये उत्तम परफॉर्मन्स काँग्रेसचा या सर्वेच्यानुसार बघायला मिळतोय. मध्य प्रदेशमध्ये सत्ता कोणाची हा पुढचा मुद्दा आहे. मात्र पूर्ण ताकद भाजपची असताना सुद्धा काँग्रेस टक्कर देऊन स्वतः भाजपचे प्रवक्ता मान्य करतात की 5-6 जागांचा फरक आमच्यात उरेल. हे कौतुक आहे. मगाशी तुम्ही सचिन सावंतजी नव्हता, आम्ही दरेकरांना सांगितलं की तुम्ही काँग्रेसचं कौतुक करतायत. राजस्थानमध्ये पण अशी स्थिती आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, हे खरं इतका चांगली पॉझिटिव्ह असताना सुद्धा जी काय नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान आहे, तिला तेवढा ग्राहक मिळाला का, पहिला प्रश्न. आणि याचं परिवर्तन लोकसभेत कसं दिसणार? नाही, पहिली गोष्ट, आता केशव उपाध्यायांनी रविवारी ते काय बोलणार आहेत हे सांगितलं. म्हणजे त्यांनी 2018च्या निकालाचं त्या ठिकाणी अन्वयार्थ काढला आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला होता आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये काय रिझल्ट आला अशा तऱ्हेचं एक चित्र ते सांगतायत. याचा अर्थ ह्याही वेळ निवडणुकीला ह्या 5 राज्यांमध्ये त्यांचा पराभव होणार आहे त्यांच्या मनामधनं असेल म्हणून त्या पद्धतीने ते बोलत असतील. असो, प्रश्न असा आहे की त्या मगाशी मी सांगितलं प्रसन्न जोशींचं हायपोथेटिकल असं मी गृहीत धरलं. ऐका ना का असं थोड्या टिचक्या घ्यायच्या असतात उपाध्यक्षजी, जरा ऐका ना. असं नाही, थोडासा खेळाडू टिकायला रिझल्ट येणार आहे. ऐका ना, एक मिनिट. सचिन सावंत खेळाडू नाही, काय नाही टाकला, त्याचा अन्वयार्थ काढला मी. अन्वयार्थ काढला, ऐकून घ्या. मी तुमच्या तोंडी काहीच टाकलं नाही टाकणार मी. ईव्हीएम मुळे आमचा पराभव झाला असं रडगाणं मी गाणार नाही. पण मी प्रसन्न जोशींचं हायपोथेटिकल असं गृहीत धरलं, असा माझं वाक्य आहे. त्यामुळे माझ्या तोंडी चुकीचे वाक्य टाकू नका. प्रसन्न जोशींचं ठीक आहे, ऐकूया केशवजी, आपण ऐकूया. सचिन सावंतांचं पूर्ण होऊ द्या. सचिनजी, त्यामुळे जे वाक्य आहे ते तुमचं वाक्य बोला, माझ्या तोंडी वाक्य टाकू नका. नाही, मी तुमच्या तोंडी कधीच टाकत नाही. मला त्याची गरज कधी पडत नाही उपाध्यक्षजी. माझे शब्द अतिशय पक्के असतात. तुम्ही पुन्हा जाऊन रिवाइंड करून बोला. मी तुमच्या तोंडी टाकले नाही. तुमच्या शब्दाचा अर्थ काढून मी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये कदाचित हा प्रश्न असेल. 2000 रविवारी तुमच्या मुखात काय शब्द येऊ शकतात हे मी सांगितलं. त्याला त्रास काय आहे? नाही येणार, समजा, ठीक आहे ना, हरकत नाही. का एवढा त्रास घेता? अजून इलेक्शन यायचंय, रिझल्ट यायचंय. ऐका, प्रश्न असा आहे की आम्ही मगाशी त्यांनी विचारलं की तुम्ही त्यानंतर BRS बरोबर जाणार का? बाबा, तुम्ही आताच कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये ज्यांच्यावरती घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला त्या JDS बरोबर आघाडी केली ना, मग का नाही जाऊ शकत BRS वरती? अच्छा, परत एकच गोष्ट आहे की तेलंगणामध्ये तुम्हाला तेवढं देखील त्या ठिकाणी मिळणार नाही जेवढे त्याच्यासाठी गरज लागेल कोणालाही. त्यामुळे तुमचं आता फक्त बघण्याचं काम आहे पुढच्या निवडणुकीपर्यंत. आता 2018च्या निवडणुकीनंतरचं सांगतो मी की 3 राज्यांमध्ये आम्ही जिंकल्यानंतर लोकसभेमध्ये तुमचं आलं, परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या ना. मोदीजींचं फोटोशूट होतं आणि पुलवामा सारखी घटना झाली आणि नंतर बालाकोट झाला आणि त्यानंतर सैनिकांच्या त्या ठिकाणी जे शहीद झाले त्याचा उपयोग राजकारणासाठी झाला ना तुमच्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. आमचं काय म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्ष करू शकतं, कुठल्याही स्तरावर जाऊ शकतं. तरी देखील ज्या वेळेला जनता उठून उभी राहते त्यावेळेला रविवारी जे येणार आहेत निकाल ते आता थोड्याफार प्रमाणामध्ये एक्झिट पोल मधनं जे डोकावत आहेत ते दिसतं चित्र. कर्नाटकामध्ये 135 जागा उगाचच आल्या नाहीत. सगळीकडे जातीयवाद, धर्मांमध्ये त्या ठिकाणी धर्मांधता पसरवण्याचं काम तुम्ही केलं तरी देखील तुम्हाला फळत नाही. तुमच्याकडे काय आहे? तुम्ही विकासाची कामं सांगू शकत नाही, कारण युपीएचा विकासाचा दर आजही तुम्हाला गाठता आलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. देशाचं विकासाचं चित्र जे 10 वर्षात झालं ते तुम्हाला रंगवता आलं नाही. सगळीकडे तुम्ही फेल्युअर झाला. तुमच्याकडे तुम्ही दाखवायचं झालं तर नोटाबंदी असेल किंवा ज्या पद्धतीने दोन्ही मान्यवरांना विनंती करतो, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला आताच्या निवडणुकांपुरता बोलायचं. मी पुन्हा भोईटेंकडे जातो आणि आपल्या मुख्य मुद्द्यावरती आणतो. 2024 ज्याला आपण सारखं लिटमस टेस्ट म्हणतोय. भोईटेजी आपण पुन्हा ट्रॅकवरती आणूयात, नाहीतर पुन्हा हे एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप सुरू राहतील. 2024ला या विधानसभेला रिप्लिकेट करायचं का? जर का हाच परफॉर्मन्स असेल असं मानलं या 5 राज्यांचं, तर चित्र असं आहे की भाजप यंदाची 300ची टॅली करेल अशी स्थिती जरा थोडीशी अशी वाटत नाहीये. 2019ला पहिल्या 14ला झाली होती तेव्हा त्यांनी 272च्या पुढे एकट्या भाजपचे होते आणि नंतर 300 एकट्या भाजपचे होते. हा निकाल जर का असेल ज्याच्यात काँग्रेसचा चांगला परफॉर्मन्स दिसतोय, तुम्हाला वाटतं भाजप 300ला परत जाईल?
आताची स्थिती पाहिली की 5 राज्यांना जेव्हा आपण लोकसभेची सेमीफायनल बोलतोय हो. 2024ची हो. आणि जेव्हा अटीतटीची लढतच अपेक्षित आहे हो. आणि तिथं इंडिया आघाडी ही एकसंध होऊन जर लढली, हो. कारण आताचं लक्षात घ्या, इथं लोकसभेसारखं नाहीये, इथं विधानसभेला खरं. पक्ष वेगळे लढलेले आहेत. Exactly. त्यावेळी जर एकसंध होऊन ही इंडिया आघाडी लढली हो. तर मला असं वाटतं की भाजपाचं लक्ष जरी 300 काय 350 पारचं असलं हो. तरी सुद्धा ते तेवढं सोपं नसेल एवढं या निकालानं नक्कीच सांगताय. त्यातही तेलंगणामध्ये भाजपाला फायदा होताना दिसतोय, स्पष्टपणे दिसतंय की सत्ता की अगदी भाजपा BRS सोबत गेली तरी सुद्धा खूपच ती वेगळी छोटीशी एक शक्यता दिसते, अंधुकशी शक्यता दिसते हो. की तिथं BRS पुन्हा सत्तेत येईल. छत्तीसगडमध्ये भाजपा खूप चांगलं परफॉर्मन्स करताना दिसतंय, दुप्पट किंवा काही ठिकाणी थोडंसं आणखी वाढवताना दिसतंय जागा. मात्र काँग्रेस सत्तेत परतताना दिसतंय. एक्झिट पोलच्या आकड्यानुसार मी बोलतोय. हो. मध्य प्रदेशात आता तरी अटीतटीची लढत आहे. राजस्थान मात्र काँग्रेस गमावताना दिसते. याचा विचार केला तर भाजपाला एका ठिकाणी स्पष्ट फायदा दिसतोय. 5 राज्यांपैकी एका ठिकाणी फक्त फायदा, ही खूप चांगले संकेत देते असं म्हणता येत नाहीये. ठीक आहे. पुन्हा एकदा 2 प्रवक्त्यांकडे आपण जाऊया. सचिन सावंतजी, हाच प्रश्न एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी पुन्हा एकदा मला समोर आणायचा आहे की लोकसभेच्या दृष्टिकोनातून या निकालांचा जर आपण अर्थ काढायचा प्रयत्न केला तर या 5 राज्यांच्या ज्यांच्या आत्ता विधानसभा निवडणुकांचा निकाल अपेक्षित आहे, ज्याचे एक्झिट पोल आपण बघतो आहोत, ह्या संपूर्ण एरियाचा राज्यांचा विचार केला तर लोकसभेच्या 83 जागा होतात. तर या 83 जागांमध्ये आत्ताच्या एक्झिट पोलच्या अनुषंगाने लोकसभेला काय चित्र असेल असं तुम्हाला दिसतंय एकूण 83 जागांचा विचार करता? नाही, पहिली गोष्ट अशी की जे कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि नंतर आताचे हे सगळी राज्य, यामध्ये मुख्य जो धागा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची स्टार प्रचारक होते भारतीय जनता पक्षाचे, आणि तिथे त्यांनी स्वतः कुठल्याही निसंदिग्धपणे नरेंद्र मोदीजींचंच नेतृत्व भारतीय जनता पक्षानं दाखवलं होतं. स्थानिक नेत्यांना तर त्या ठिकाणी तिकीटं देखील मिळतील की नाही, शिवराज सिंग चौहान असतील, वसुंधरा राजेंना त्या भाषण देखील करायला दिलं नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे राजस्थानच्या त्या सभेमध्ये, हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. त्यांना भाषण देखील करायला दिलं नव्हतं. त्यामुळे स्थानिक नेतृत्व कुठेही नसताना केवळ मोदीजींच्या नेतृत्वाखाली लढलेलं ह्या सगळ्या ठिकाणी आहे. कर्नाटकमध्ये तसंच झालं. त्यामुळे ह्या पद्धतीनं पुढे जेव्हा प्रचाराला स्वतः नरेंद्र मोदीजी उतरतील त्यावेळेला आधीच ते उतरलेले आहेत आणि ती सेमीफायनल ते हरल्यासारखा चित्र आहे. त्यामुळे फायनलला काय परिस्थिती होईल ही मला असं वाटतं की मोदीजींना देखील त्याची धास्ती असणार आहे. रात्रभर ते झोपणार नाहीत आतापासून ते पुढच्या निवडणुकीपर्यंत. आपल्याकडे वेळ कमी त्याची काय आक्रमण पुढच्या कालावधीमध्ये विरोधी तुम्हाला आता काय दिसतंय, काँग्रेस कुठपर्यंत जाईल या 83 पैकी? ऐका ना, तुम्हाला हे जे बेल्ट या ठिकाणी हे जे चित्र आहे तुम्ही लक्षात घ्या. या 83 मधल्या जागांमध्ये भारतीय जनता पक्षाची, म्हणजे तेलंगणा सोडलं तर भारतीय जनता पक्षाचं गड समजलं जातं. याला काउबेल्ट म्हणतात तुम्ही ज्या पद्धतीनं. आणि त्या ठिकाणी जर अशा पद्धतीचा निकाल धडक काँग्रेस पक्ष देते आणि सत्तेच्या जवळ जाताना दिसतंय, सत्ता टिकवताना दिसतंय पुढच्या कालावधीमध्ये, त्याचे मोठे परिणाम पुढच्या कालावधीमध्ये होणार आहेत. आणि 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सत्तेमधनं जातोय अशा तऱ्हेचं चित्र प्रस्थापित करणारे हे निकाल असतील असं आमची खात्री आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता स्पेसिफिक आकडा सांगायला तयार नाही. केशव उपाध्यायजी, शेवटचा 1 मिनिट आहे तुमच्यासाठी. 83 पैकी काय चित्र दिसते तुम्हाला आत्ताच्या एक्झिट पोलवर? सगळ्यात पहिल्यांदा मी सचिन सावंतांना सांगतो, तुम्ही नरेंद्र मोदींच्या झोपेची काळजी करू नका. देशातल्या जनतेसाठी जागतायत आणि देशातली जनता त्यांना माहिती आहे. राहुल गांधींच्या आयुष्याबद्दल, निवांत जगण्याबद्दल जरूर बोला, ते जास्त संयुक्त ठरेल. हा पहिला मुद्दा. दुसरा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरणासहित सांगितलं आणि हायपोथेटिकल, पुन्हा एकदा प्रसन्न जोशींच्या हायपोथेटिकल प्रश्न गृहीत धरून सांगितलं. जरी समजा तर याच्यापेक्षा वाईट परिस्थिती भारतीय जनता पार्टी आली होती. कारण तुम्ही प्रसन्न जोशी त्यामुळे ते मी मला आणावं लागतं त्यांना मध्ये असं आहे. हा, त्यामुळे आणि काही चुकीचं नाहीये ते, मी तुम्हाला काही चुकीचं धरत नाही. हायपोथेटिकल प्रश्न कशाला म्हणतात की महाराष्ट्रात भाजप राष्ट्रवादी एकत्र येतील का, हा कदाचित हायपोथेटिकल झाला असता, पण तुम्ही तो रिअलिटी घडवून दाखवलेली आहे. नाही केशव प्रसन्न कदाचित मी वादाकरता गृहीत धरतो हायपोथेटिकल विचारत असेल, पण किमान हायपोथेटिकल उत्तर नसावीत ना, जरा रिअलिस्टिक उत्तर द्या. एक्झॅक्टली नाही ना, म्हणूनच मी सांगतोय रिअलिस्टिक कृती मिळते त्यांच्याकडनं भारतीय जनता पक्षाकडे. तर हे म्हणा, याच्या उत्तर द्यायची गरजच नाही. हा, तर त्याच्यामुळे असं आहे की या सगळ्या भूमिकेवरती आता याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होती तेव्हा काय निकाल आला. आता तर चांगली स्थिती दाखवतायत आम्हाला. आज तर एक्झिट पोल चांगली स्थिती आम्हाला दिसतीये तुम्हीच दिलेला एक्झिट पोल नुसार.
त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की भारतीय जनता पार्टीचं 83 लोकसभा ज्या उल्लेख केला गेला त्याच्यामधलं भारतीय जनता पार्टीचं यश हे चांगलंच असेल. 2024 साठी जनतेने ऑलरेडी निर्धार केला आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी. ठीक आहे, म्हणजे मागच्या वेळी परिस्थिती यापेक्षा विधानसभेला वाईट असताना जे चित्र होतं त्यापेक्षा यावेळी विधानसभेला चित्र चांगलं आहे, त्यामुळे लोकसभेचं चित्र अधिक चांगलं असेल असं केशव उपाध्यायजी म्हणतायत. त्यामुळे आता प्रत्यक्ष निकाल काय येतात हे हायपोथेटिकल आता सोडून द्या, 2 दिवसात आपल्याला प्रत्यक्ष निकाल काय येतात ते दिसणार आहे आणि त्यावेळी दिवसभर आपण याचं अनालिसिस करणार आहोत. तूर्त धन्यवाद सचिन सावंत आणि केशव उपाध्यायजी, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल. या विशेष कार्यक्रमामध्ये, या चर्चेमध्ये एक्झिट पोलच्या या सगळ्या आकडेवारीनंतर आपण इथेच थांबतो आहोत. यानंतर बातम्यांचा ओघ मात्र असा सुरू राहणार आहे. पाहत रहा पुढारी न्यूज. Thank you.